हिवाळी अधिवेशन निम्म सरलं तरीही झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळात का मांडण्यात आला नाही असा सवाल उपस्थित होतोय। आणि या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टानं सवाल केला। मात्र असं असतानाही विरोधकांचं या प्रकरणावर मौन असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप धोरण आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। तसंच पार्थ पवारांना विरोधकांचाही सॉफ्ट कॉर्नर आहे का असा प्रश्नही विचारला जातोय। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार का असा प्रश्नही आता या निमित्तानं उपस्थित होतोय। पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। पुणे जमीन गैरव्यवहारावर विरोधक गप्पच। पार्थ पवारांना विरोधकांचा सॉफ्ट कॉर्नर। अजित पवारांबाबत तेरी भी चूप मेरी भी चूपचं धोरण। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं उघडकीला आणलं। झी 24 तासनं माध्यम म्हणून या गैरव्यवहाराला वाचा फोडली। या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून विरोधकांवर आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीनं केलेल्या गैरव्यवहारावरून सभागृह डोक्यावर घेतील अशी अपेक्षा होती। अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी राणा भीमदेवी थाटात अशा गर्जनाही केल्या होत्या। सगळ्या शहरामध्ये याच पद्धतीनं सरकारने टॅक्टिक्स वापरलेली आहे। ITच्या नावाने ज्या जागा नियमात नाही त्याही हे महारत्नाची जमीन होती। अनेक जमिनी या पद्धतीनं सरकारने यांच्या मित्रांना वाटलेली आहे। सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना दिलेले आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी लूट राज्याच्या तिजोरीची या लोकांनी केलेली आहे। त्यामुळे माननीय हायकोर्टाने या पद्धतीचा आदेश दिलेला आहे। त्या आदेशाप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागेल। आम्ही मागणी करणार आहे की असे किती प्रकरण आहेत आणि अशा सगळ्या प्रकरणासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या आमदारांची एक कमिटी बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। आमचं ठरलेलं आहे काढायची मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घेतल्या आहेत। काही सरकारने आपल्या खिशात घातल्या आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातल्या आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातल्या आहेत। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्रात। ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण तडीस नेऊ असं सांगत होते। गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफुटला गेलं असं वाटतं। बघा, सरकार बॅकफुटवर जात नाही कारण सरकार निर्लज्ज आहे। सरकार दिवसाढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचा आनंदाच्या शिधाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे। पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही। घोटाळा होणार का अजून? EVM मध्ये घोटाळा होणार का? प्रकरणामध्ये श्वेतपत्रिकेची मागणी करणार का तुम्ही? आता तुम्ही उद्यापासून बघा। आम्ही या अधिवेशनामध्ये हा प्रश्न घेऊन आमचं तर म्हणणं आहे की श्वेतपत्रिका या संपूर्ण प्रकरणाच्या डोळ्यासमोर ठेवून अशा 2-2.5-3 वर्षामध्ये निवळ पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमीन हे त्याची देखील श्वेतपत्रिका काढली पाहिजे। अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडला, पण विरोधकांनी सभागृहात या विषयावर ब्रही काढला नाही। दुसरा दिवसही तसाच गेला। तिसऱ्या दिवशीही विरोधक पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा काढायला तयार नव्हते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते तर पहिल्या दिवशी हा मुद्दा काढायची गरजच नाही असं सांगत फिरत होते। जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात। त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे। तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात। त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, प्रोसिजर आहे। थंडा करके खाओ या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणावर उत्तर देणं टाळलंय। पण जेव्हा आम्ही विचारलंच तेव्हा काँग्रेस नेत्यांनी संधी मिळेल तेव्हा हा मुद्दा उपस्थित करू असं सांगून वेळ मारून नेली। असं आहे की त्या जमीन प्रकरणी अनेकांनी आवाज या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला। जशी संधी प्राप्त होते तसं या ठिकाणी बोललं जातं। ती संधी आली तर निश्चितपणे बोलतील लोक। झी 24 तासने हे प्रकरण जेव्हा धसास लावलं तेव्हा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते।
पण अधिवेशनात हा जमीन मुद्दा लावून धरण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या कोणत्याही आमदाराला सांगितल्याचं ऐकिवात नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अधिवेशन अजून संपलेलं नाही असं सांगत आम्ही जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा जरूर मांडणार असं सांगत स्वतःलाच धीर देत होते की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारामध्ये कोणालाही माफी नाही. हे सगळे विषय महाविकास आघाडी लावेल. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले संबंध सगळ्याच राजकीय पक्षाच्या मंडळीशी आहेत. एक उत्तम वक्ता, एक उत्तम चांगला माणूस, एक उत्तम प्रशासक म्हणून सगळे आमदार त्यांना भेटतात. परंतु या भ्रष्टाचार प्रकरणाचा आणि त्या संबंधाचा काही प्रश्न नाही आहे. विरोधी पक्षाचं काम निश्चितपणे करेल. विरोधकांच्या बोटचेप्या भूमिकेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. पण मला हेच मांडणं अपेक्षित होतं की अक्षरशः जसं मगाशी ते म्हणाले की गदारोळ होणं अपेक्षित होतं. हा विषय लावून धरला जाईल, सरकारला जाब विचारला जाईल, ऍक्शन घ्यायला भाग पाडलं जाईल असंच आपल्याला वाटलं होतं. पण कुठेच काही नाहीये. म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं. पहिला दिवस ठीक आहे बाबा, समजू शकतो. 2 झाले, 3 झाले, आज 4था दिवस. आता संपायची पाळी आली तरी होत नाहीये. काय चाललंय हे? आणि मला कळत नाही, कारण मी विनंती केली होती. मी विरोधी पक्षाच्या लोकांना 2 दिवस आधी विनंती केली अधिवेशनाच्या की तुम्ही प्लीज लढणार असाल, आम्हाला काही तिकडे जाऊन विषय मांडता येत नाही आणि जो लेखी जबाब किंवा लेखी उत्तर सरकारकडनं घेणं अपेक्षित असतं हे फक्त अधिवेशनात होऊ शकतो. म्हणून मी विनंती केली होती ऑपोजिशन पार्टीला की तुम्ही प्लीज हा मुद्दा लावून धरा. आणि एवढंच नाही तर मी सगळे कागदपत्र देखील पाठवले होते आणि अपेक्षा हीच होती की त्यांनी ते लावून धरावं. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांनी झोपेचं सोंग घेतलं तर त्यांना जाग करण्याचं काम विरोधी पक्षांचं आहे. पण पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधक झोपी गेलेत की काय असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.